ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये सायली अर्जुन घरी आल्यावरती जबरदस्त ड्रामा घडलाय। ज्या वेळेला अर्जुनला आणि सायलीला वेगळं करण्याचा सुभेदारांनी जो घाणेरडा प्रयत्न केलाय त्यानंतर अर्जुन पूर्णपणे कोसळलाय आणि मग या सगळ्या घाणेरड्या वृत्तीमध्ये अर्जुनला आता पूर्णपणे अटॅक आलेला आहे। अर्जुन पडलाय आणि मग सायली पेटून कोणाचीही तमा न ठेवत कल्पना पूर्णाजी यांना सडेतोड जो काही जाब विचारलाय त्यामुळे मग आता कल्पनाचे डोळे उघडलेत। नक्की असं काय घडले? अर्जुनसाठी सायली रणरागिणी बनत पूर्णाजी आणि कल्पनाच्याच विरोधात कशी गेले सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। लग्न झाल्यावरती जरी अर्जुन सायली या दोघांना सुभेदारांनी घराबाहेर काढलं असलं तरी अर्जुन हट्टाला पेटतो आणि आता तो सायलीला तिचा हक्क मिळवून देण्यासाठी आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये पेटून उठतो आणि सुभेदारांच्या घरी येतो। घरी आल्यावरती त्याला सगळेजण अडवतात। अडवल्यावरती मग मात्र त्याला या सगळ्यामध्ये आता लगेचच पूर्णाची आणि आता इकडे कल्पना सांगायला लागते, तुम्ही या घरात येऊ शकत नाही, सायलीला या घरात स्थान नाही आहे, सायली या घरात कधीही येणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन चिडतो आणि का नाही येणार, मी या घरचा मुलगा आहे, ती या घरची सून आहे, त्यामुळे तिचा हक्क जर कोणी नाकारला तर वकील या नात्याने मी या सगळ्यामध्ये ॲक्शन घेऊ शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कुणालाच काही बोलता येत नाही। डायरेक्ट वकिली भाषा केल्यावरती मग काय, मग मात्र या सगळ्यामध्ये आता सगळेच जण गप्पच बसतात आणि सायलीचा गृहप्रवेश होतो। कुणीही इंटरेस्टेड नसलं तरी अर्जुन स्वतः मापटं ठेवतो, त्यात तांदूळ टाकतो, वर सुपारी ठेवतो आणि मिसेस अर्जुन सायली सुभेदार तुम्ही घरात एंटर करू शकता असं म्हणतो। आता इथपर्यंत तर गोष्टी ठीक असतात कारण सायलीची एंट्री झाली, पण सायलीच्या एंट्रीने नाराज झालेली ही सगळी लोक ही आता कुकारस्थानं करण्यासाठी तयार असतात आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता जे काही घडणार असतं ते एकदम विचित्र लेवलला जाणार असतं। आता पूर्णाजी आपल्या रूममध्ये येते। पूर्णाजी रूममध्ये आल्यावरती तिच्या पाठोपाठ कल्पना येते। कल्पना म्हणते, आई जरी अर्जुनने काहीही केलेलं असलं ना तरी सुद्धा तुम्ही स्वतःला त्रास करून देऊ नका। यावरती पूर्णाई म्हणते, म्हणजे तू सायलीला माफ केलंयस का, सायलीला सून म्हणून तू स्वीकार केलायस का? यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच कल्पना, नाही मी सायलीचा सून म्हणून कधीही स्वीकार केलेला नाही आहे, पण आपण अर्जुनला नाही गमावू शकत। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये अर्जुन आपला मुलगा आहे ही गोष्ट आपण नाही विसरू शकत। जरी त्याने विसरला असला तरी 4 लोकांच्या मध्ये वाभाडे नको। यावरती पूर्णाजी म्हणते, ठीक आहे असू दे, पण मी त्या मुलीला सून म्हणून कधीही स्वीकार करणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते, पूर्णाई मी तुमच्या मताचा आदर करते, पण आपण 4 चौघामध्ये आपल्या कुटुंबाचे वाभाडे निघतील असं काही करावं नये असं मला तरी वाटतं असं म्हटल्यावरती मग मात्र पूर्णाजी म्हणते, ठीक आहे, पण अर्जुन सायली यांना मी एकत्र राहू देणार नाही आहे। कल्पना म्हणते, पण मला तेच सांगायचं आहे, आपल्या घरात उगाच सासू सुनेचे वाद नको आणि त्याच्यामुळे आपल्याला उगाचच हे नको असं म्हटल्यावरती पूर्णाजी सांगायला लागते, नाही पण अर्जुन माझा नातू आहे, पण या मुलीला मी या घरात टिकू देणार नाही। आता कल्पना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी आता या सगळ्यामध्ये सायलीला घराबाहेर काढण्यासाठी पूर्णाई आणि इकडे प्रिया हे प्रयत्न करणार असतात। आता प्रियाला फोन करून अस्मिता सगळ्या गोष्टी सांगते। अस्मिता सांगायला लागते की हे बघ तन्वी, तुला माहिती आहे का, अर्जुन आणि सायली घरात आलेले आहेत। अर्जुन सायली आलेत, पण या सगळ्यामध्ये अर्जुन सायली जरी आले असले तरी पूर्णाजीने स्वीकार नाही केला, हीच ती संधी आहे, तुला तिकडे यायला लागेल, तुला आल्यावरती आता पूर्णाजीला मनवायला लागेल, जर तू पूर्णाजीला मनवलं नाहीस तर पूर्णाजी या आता कदाचित स्वीकार करून टाकेल तिचा। यावरती प्रिया सांगायला लागते, नाही तू काळजी करू नको, काहीही झालं तरी मी तिकडे पोहोचतेच आहे, पूर्णाजीचं मन कसं वळवायचं ते मी बघ। आता इकडे कल्पना अर्जुनच्या रूममध्ये येते आणि अर्जुन खाली गुरुजी आलेत, गुरुजींना कोणी बोलवले? अर्जुन म्हणतो मी। यावरती कल्पना म्हणते, आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता तू गुरुजींना का बोलवलंस? यावरती अर्जुन सांगतो, कारण
माझ्या बायकोचा या घरातला पहिला दिवस आहे. असं असताना जर या सगळ्यामध्ये तिची आता पहिल्या दिवशीची पूजा किंवा सत्यनारायणाचं हे सगळं व्रत हे तुम्ही पूर्ण नाही करणार हे मला माहिती आहे, आणि म्हणून हे व्रत पूर्ण करण्यासाठी मलाच इकडे यावं लागलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुनला कल्पना म्हणते, अर्जुन हे सगळं करायची काही गरज नव्हती. अर्जुन म्हणतो, का गरज नव्हती? जर का या सगळ्यामध्ये माझ्या बायकोला तुम्ही त्या सुनेचा मान देत नाही आहात तर मला हे सगळं करायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग मात्र सायली म्हणते, तुम्ही उगाचच या सगळ्यामध्ये या गोष्टी करताय, पण खरं सांगू का तर मला नाही वाटत की घरच्यांच्या विरोधात जात आपण हे सगळं करूया. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, नाही, या लोकांना जर का काही गोष्टी समजत नसतील तर आपण यासाठी पुढाकार घेतलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती आता इकडे खाली गुरुजी आलेले असतात. मग अर्जुन आणि सायली आता गुरुजींना भेटण्यासाठी किंवा गुरुजींना या सगळ्यामध्ये विधींसाठी खाली येतात. ज्या वेळेला अर्जुन सायलीला सांगत असतो, हे बघा, कुणाचीही तमा बाळगू नका, काहीही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे फक्त आणि फक्त आपलाच विचार करायचा आहे. असं म्हणत स्माईल करा बरं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी असताना तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली थोडीशी नॉर्मल होते आणि आता सायली आणि अर्जुन खाली येतात. गुरुजी ऑलरेडी खाली आलेले असतात आणि ते सांगतात, मी पूजेची सगळी तयारी केली. अर्जुन सुभेदार, तुम्ही मला कॉल केला होतात आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी मी वेळेत पोहोचलेलो आहे. पूजेला कोण बसणार यावरती अर्जुन सांगतो, पूजेला माझी बायको आणि मी बसणार. तोपर्यंत आजूबाजूच्या बायका सुद्धा आलेल्या असतात. ज्या वेळेला आजूबाजूच्या बायका येतात त्यावेळेला मात्र आता लगेचच कल्पनाला सुद्धा ॲक्टिंग करणं भाग पडतं. कल्पना या सगळ्यामध्ये आता ॲक्टिंग करण्यापलीकडे दुसरं काही करूच शकत नसते, कारण सगळेच जण आता तिथे असल्यामुळे कल्पनाला ती ॲक्टिंग करणं भाग होतं. त्यानंतर प्रिया पूर्णाईला भेटायला येते. भेटायला आल्यावरती प्रिया सांगते, पूर्णाई, तू यांचा स्वीकार केलास का? यावरती पूर्णाई म्हणते, नाही. त्यावरती प्रिया म्हणते, मग अर्जुन नसताना तू या मुलीला घराबाहेर हाकल ना. काय करणार आहे अर्जुनला? तिला शपथ घाल. तशीही ती या सगळ्यामध्ये ना जे काही करेल ना ते काही ती तुझ्या विरोधात जाणार नाही. पूर्णाईला आठवतं, ही बरोबर बोलते. जर आपण सायलीला शपथ घातली तर या वेळेला तरी आता सायली इथून निघून जाईल. असा विचार केल्यावरती आता मात्र पूर्णाई कपटी विचार करत त्याबरोबर लगेचच ती आता सायलीला तिथून हकलवून देण्याचा विचार करते आणि ज्याप्रमाणे अर्जुनला वचनात अडकवण्याचा प्रयत्न केला तसंच आता तिला सुद्धा वचनात अडकवण्याचा प्रयत्न कर. पूर्णाई सायलीला सांगते, तू तर मोठी या घराच्या भल्याचा विचार करतेस, या घराच्या भल्याचा विचार करतेस असं सगळ्यांना सांगत असतेस ना, पण या सगळ्यामध्ये आज ना तुला मी जे काही वचन मागते आहे त्या वचनाला जाग. मी आज तुला सांगते की तू जर का या घरच्या लोकांना आपलंसं मानत असशील तर तू या सगळ्यामध्ये ताबडतोब हे घर सोडून निघून जा. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली विचार करायला लागते, म्हणजे हा सगळा प्रियाचा डाव आहे हे तिला ऑलरेडी समजलेलं असतं. आणि मग त्यामुळे इकडे प्रिया लगेच बोलते, बघ ना पूर्णाजी, आता तुला समजेल की खरंच हिला तुझ्याबद्दल काय वाटते किंवा या सगळ्यामध्ये ही तुझ्याबद्दल काय विचार करते. जर तुझ्या मनामध्ये पूर्णाजीच्या विषयी जरा तरी आपुलकीची भावना असेल ना तर तू हे घर सोडून निघून जाशील. यावरती अश्विन म्हणतो, तन्वी, तू असं काही दादा नसताना बोलू नकोस. दादा नसताना जर तू असं काही बोललीस ना आणि दादाला कळलं तर दादा तुझ्यावरती चिडेल. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अश्विन सांगितल्यावरती प्रिया म्हणते, अश्विन, पण हिला बघू दे ना, पूर्णाजीचं वचन हिला पाळायचं आहे का नाही. यावर सायली सांगायला लागते, मी अर्जुन सरांना वचन दिलेलं आहे, काहीही झालं तरीसुद्धा मी त्यांची साथ सोडणार नाही आहे. यावरती कल्पना म्हणते, तुला आत्ता साथ सोडायचं आठवलं का? अर्जुनच्या बाबतीत ज्या वेळेला तू हे सगळं वागतेस आणि त्याचं आयुष्य खराब करतेस त्यावेळेला तुला मेगा कळलं. यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, अर्जुन सरांचं आयुष्य तुम्ही खराब करत होतात. ज्या वेळेला अर्जुन सरांना तुम्ही तन्वीसोबत लग्नासाठी फोर्स करत होतात त्यावेळेला त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याची जबाबदारी तुम्ही घेतलीत. कारण मुळातच तुम्हाला लक्षात यायला हवं होतं की ज्या वेळेला अर्जुन सर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का करतायत, कारण
त्यांना तन्वीसोबत लग्न करायचं नव्हतं. यावरती आता कल्पना सांगते, तुझी तर जीभ चांगलीच चालायला लागली. म्हणजे ही जी काही तू जाऊन आलेस ना परत, त्यामुळे तुला असं वाटत असेल की तू जिंकलेस, पण असं काही नाही आहे. सायली म्हणते, जिंकण्याचा प्रश्न नाही आहे, पण याआधी मी या घराची कोणीच लागत नव्हते किंवा अर्जुन सरांची मी कोणीच लागत नव्हते. पण आता मी अर्जुन सरांची बायको आहे, त्यामुळे मी कोणाचं काही ऐकणार नाही. आता ही अशी तशी ऐकत नाही म्हटल्यावरती प्रिया सांगते, पूर्णाजी, अर्जुन याच्या आधीच तू हिला आत्ताच्या आत्ता हकलून दे. असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाजीला कल्पना समजवत असते, पूर्णाई असं करू नका, हे सगळं आपल्याला शोभा देत नाही आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये उगाचच या गोष्टी वाढवू नका. असं म्हणत आता कल्पना साधारण तरी या सगळ्यामध्ये थोडीफार सतर्क असते, पण पूर्णाची प्रियाच्या बोलण्यात अडकते आणि तोपर्यंत सायलीला हकलून देण्यासाठी प्रियाच पुढे येते. आत्ताच्या आत्ता चालती हो इथून, इथे थांबण्याची काहीही गरज नाही आहे, तू निघून जा, तुला या घरामध्ये थारा नाही. असं म्हणत प्रिया सायलीचा हात धरून तिला या सगळ्यामध्ये फरफटत ओढायला लागते. आणि त्याच वेळेला अर्जुन आल्यावरती तो जोरात ओरडतो, काय चाललंय मम्मा, हे काय चाललंय, काय करताय तुम्ही, तुम्हाला जरा तरी लाज. यावरती कल्पना म्हणते, अर्जुन, मी पूर्णाईला थांबायला सांगितलंय, असं काही होणार नाहीये, तू शांत बस बरं. यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, मम्मा बस झालं, आत्तापर्यंत सायली तुमचं सगळं ऐकत होत्या, तोपर्यंत तुम्ही त्यांना ह्या वागणूक नाही. आज त्यांनी त्यांच्यासाठी स्वतःसाठी आवाज जर का उचलला तर मात्र तुम्ही त्यांना हे करताय. नाही, असं काही मी घडू देणार नाहीये. सोडा सायलीचा हात. आता पूर्णाची पेटून उठते. पूर्णाची या सगळ्यामध्ये आता सायलीला हाताला धरते, तिला हकलायला आणि तिला अर्जुनपासून लांब करते. आता हे सगळं चालू असताना इकडे आता प्रताप पूर्णाजीला थांबवतायत. इकडे अर्जुनची हालत खराब झालेली आहे, सगळी पॅनिक सिच्युएशन झालेली आहे. अर्जुन ओरडतोय आणि आता अर्जुन ओरडता मटकन खाली बसतो. मिसेस सायली, मला सोडून जाऊ नका. अर्जुनला हा धक्का सहन होत नाही. आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या गोष्टी अर्जुनला आता खूप आठवायला लागतात आणि आता इतक्या दिवसाचा जो सायलीचा विरह असतो ते आठवतं. पुन्हा तेच दिवस नको. अर्जुन खाली बसतो, कोसळतो. मग सायली अर्जुनला पाणी देते. पाणी देऊन सायली अर्जुनला विश्वास देते, काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला सोडून जाणार नाही आहे, तुम्ही काहीही काळजी करू नका. कुणीही माझ्यावरती कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी जाणार नाही. असं म्हटल्यावरती अर्जुन थोडासा स्टेबल होतो. तोपर्यंत आता सायली पेटून उठते, बास करा, काय चाललंय तुमचं, तुम्ही या सगळ्यामध्ये आता अर्जुन सरांच्या मनाचा विचार करत नाही आहात का. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते, थांबा पूर्णाई, बास करा. पूर्णाई म्हणते, कल्पना, तू या मुलीच्या ड्राम्याने पिघळली असशील, पण मी काही पिघळणार नाहीये. काहीही झालं ना तरी या मुलीला मी घराबाहेर काढणार म्हणजे काढणार. मला या घरामध्ये तन्वीशिवाय दुसरं कुणीही नको आहे. असं म्हणत पूर्णाची हट्टाला पेटलेली असते आणि आपण काय बोलतोय, आपण काय करतोय याचं भान न असल्यामुळे ती सायलीला हाताला धरते, तिला फरफटत बाहेर काढते. अर्जुन सायलीचा हात धरतो, तिला आत खेचतो. या सगळ्या गडबडीमध्ये चैतन्य पेटून उठतो आणि बास करा आता ही गोष्ट बंद करा. तुम्ही किती त्या तन्वीच्या सगळे आहारी गेलेले आहात. तन्वी या सगळ्यामध्ये तुमचा वापर करते आणि तुम्ही तिला तुमचा वापर करू देताय. असं म्हटल्यावरती तो सांगतो, मी हात जोडतो पूर्णाई, कल्पना मावशी, मी तुमचा खूप आदर करतोय, मी हात जोडतोय, पण तुम्ही या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायलीला वेगळं करू शकत नाही. ते एकमेकांच्या शिवाय जगू शकत नाही. मी तुमच्या हात जोडतो, प्लीज त्यांना वेगळं करू नका, प्लीज. असं म्हटल्यावरती कल्पना सांगते, पूर्णाई शांत व्हा. ही परिस्थिती तिथेच निवळते, पण चैतन्य पेटून उठते. चैतन्य अर्जुन सायलीला घेऊन वरती येतो आणि तो वचन देतो, काहीही झालं तरी या तन्वीच्या प्रभावाकडून आपल्याला पूर्णपणे सुभेदार कुटुंबाला बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी आपण काहीही करू शकलो तरीसुद्धा मी तुमची मदत करणार. कोणत्याही परिस्थितीत मी तुमची साथ सोडणार नाही आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन, सायली, चैतन्य हे आता एकत्र आलेले आहेत. सगळ्या सुभेदारांना अद्दल घडवायला, प्रिया कशी आहे हे दाखवण्यासाठी, पूर्णाजी, कल्पना, प्रताप यांचे डोळे उघडण्यासाठी चैतन्य, अर्जुन, सायली यांनी जबरदस्त प्लॅन करणार आहेत. आता हा नक्की प्लॅन काय आहे, या तिघांच्यामुळे सुभेदार परिवाराचे डोळे उघडत प्रियाचा पर्दाफाश कसा होणार हे पाहणं रंजक.